आजच्या लेक्चरमध्ये आपण चेंज बेस फॉर्म्युला घेऊया. हा लॉगॅरिथम या लेसनमधला लास्ट पार्ट आहे. लॉगॅरिथम या लेसनमधला लास्ट पार्ट आहे चेंज बेस थेरम. नावातच आहे चेंज बेस थेरम, म्हणजे आपण या लॉगॅरिथमचा बेस काय करणार आहोत, चेंज करणार आहोत. बरोबर. आता समजा तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे लॉग ए टू द बेस बी. हे स्टेटमेंट आहे, हे तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. वहीमध्ये इथपर्यंत पोर्शन तुम्ही लिहून घ्यायचं, नंतर मी तुम्हाला वेळ देतो. पहिला समजून घ्या व्हॉट इज चेंज बेस थेरम. नावातच आहे चेंज बेस थेरम. बेस बदलून टाकायचा. या ठिकाणी बेस कोण आहे, बी. या ठिकाणी बेस कोण आहे, बी. इथं बेस आहे बी. मग चेंज बेस थेरम काय वापरायचा, चेंज बेस थेरम. मग आपण बेस बदलून टाकायचं. इथं बेस कोण आहे, बी. या ठिकाणी बेस आहे बी. मग बघा काय म्हणायचं, लॉग ए. आता मी बेस आहे ना सी करणार आहे, मला बेस सी हवा आहे. मग काय करायचं, वरती कोण आहे ए, खाली कोण आहे बी. जो वरती तो वरती मांडायचा, जो खाली तो खाली मांडायचा. मग या ठिकाणी आलं लॉग बी. काय आलं, लॉग बी. सो लॉग ए टू द बेस सी, लॉग बी टू द बेस सी. लॉग ए टू द बेस सी, लॉग बी टू द बेस सी. या पद्धतीने येतं. ओके. चेंज बेस थेरम व्हेरी सिम्पल. जो वरती तो वरती, जो खाली तो खाली. ओके. या पद्धतीने शिकायचं. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. लॉग एक्स टू द बेस वाय. लॉग एक्स टू द बेस वाय. मग मला सांगा वरती कोण आहे, एक्स. म्हणजे काय येणार, लॉग एक्स. काय येणार, लॉग एक्स. खाली कोण आहे, वाय. मग कोण येणार, वाय. या ठिकाणी बेस कोण आला, ए. इथं बेस कोण आला, ए. तर अशा पद्धतीने आपण केलं चेंज बेस थेरम. आपण बेसच बदलून टाकला. ओके. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्हाला मला एक सांगायचं आहे. बघा लॉग ए हे शिकवतो मी. लॉग ए टू द बेस एक्स. या ठिकाणी लॉग ए टू द बेस एक्स आहे. आता मी हे कसं मांडणार, हे कसं मांडणार, हा वरती आहे. मग कोण आला, लॉग ए. लॉग ए बरोबर टू द बेस एक्स अपॉन लॉग एक्स टू द बेस एक्स. काहीतरी यात गडबड आहे, यात गडबड आहे इथं लिहिलेल्यामध्ये. चला मी तुम्हाला शिकवतो. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. शिकवतो मी तुम्हाला. लक्ष द्या, लक्ष द्या. बघा लॉग ए टू द बेस बी इक्वल टू काय येणार सांगा. मी बेस घेतो सी, म्हणजे काय येणार, लॉग ए अपॉन लॉग बी टू द बेस सी. झालं. या पद्धतीने आलं. आता मी तुम्हाला जर हेच विचारलं व्हॉट इज लॉग बी टू द बेस ए. 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 आणि मला बेस सीच करायचं आहे. मग वरती कोण येणार, बी. सो लॉग बी टू द बेस सी, लॉग ए टू द बेस सी. बरोबर आलं असं. आता इथे ए वरती आहे, बी खाली. इथं बी वरती, ए खाली आहे. म्हणजे हे जर मी रेसिप्रोकलच्या भाषेमध्ये मांडला, याला जर मी खाली घेतला तर हा सही लॉग ए अपॉन लॉग बी. आणि दोन्ही ठिकाणी बेस काय येणार, सी. सो 1 अपॉन लॉग ए. याची व्हॅल्यू काय आहे, हे आहे लॉग ए टू द बेस बी, लॉग बी टू द बेस ए. कळलं. लॉग बी टू द बेस ए रेसिप्रोकल लॉग ए टू द बेस बी. म्हणजे आपण काय शिकलो, जर ह्या दोघांची आपण आदलाबदल केली तर काय घ्यायचा, रेसिप्रोकल. काय घ्यायचा, रेसिप्रोकल. चला परत एकदा शिकूया. बघा लॉग एम टू द बेस यन, लॉग एम टू द बेस यन. ओके. आता यांची आदलाबदल केली, यम आणि यांची आदलाबदल केली तर काय घ्यायचा, रेसिप्रोकल लॉग एन टू द बेस यम, लॉग एन टू द बेस यम. रेसिप्रोकल घेतला. बघा यम आणि यांची जर आदलाबदल केली तर आपण काय करणार, बेसची जर आदलाबदल झाली, बेस आणि नंबरची आदलाबदल झाली तर आपण काय घ्यायचा, रेसिप्रोकल. काय घ्यायचा, रेसिप्रोकल. तर तो हा इथं रिझल्ट होता. ओके. चला चेंज बेस थेरम समजला. चेंज बेस थेरम काय सांगतो, जो वरती तो वरती, जो खाली तो खाली, आणि कोणताही बेस घ्यायचा. बेस नाही मांडला तरी चालतो. जेव्हा आपण बेस लिहिलेला नसतो, जेव्हा आपण बेस लिहिलेला नसतो तेव्हा बेस हा ई असतो. काय असतो, ई.
आणि त्याला आपण म्हणतो नॅचरल लॉगॅरिथम. काय म्हणतो? नॅचरल लॉगॅरिथम. चला S16 फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. S16 इव्हॅल्युएट log of 81 to the base 4 divided by log of 9 to the base 4. It is equal to log of 81 to the base 4 divided by log of 9 to the base 4. ठीक आहे. आता इथं 81 इथं कोण आहेत? 9. 81 आणि 9 बघा. मग 81 कसे मांडता येतील? 81 जो आहे तो 9चा स्क्वेअर आहे टू द बेस 4 अँड दिस इज log 9 टू द बेस 4. log 9 टू द बेस 4. आता हे 2 समोर येणार म्हणजे काय आलं? 2 log 9 टू द बेस 4 अपॉन log 9 टू द बेस 4. log 9 टू द बेस 4 ला log 9 टू द बेस 4 कॅन्सल झाला आणि आन्सर किती आलं? 2. म्हणजे मी या ठिकाणी काय केलं? हा जो 81 होता तो 9चा स्क्वेअर मांडला, तो स्क्वेअर समोर आला, याला हा कॅन्सल झाला आणि आन्सर काय आलं? 2. आन्सर काय आलं? 2. ओके. चला आता आपण पुढचं घेऊया. S17 काय येणार बघा? 2 log a raised to 4 to the base a to the base b into log of b cube to the base c into log of c raised to 5 to the base a equal to आन्सर काय आणायचं? 120. इक्वल टू आन्सर आलं पाहिजे 120. चला आता हा 4 डोक्यावर आहे तो समोर येणार, हा 3 डोक्यावर आहे तो समोर येणार, हा 5 डोक्यावर आहे तो समोर येणार आणि त्याला आपण म्हणणार पॉवर रूल. काय म्हणणार? पॉवर रूल. चला हा 4 समोर आला. सो 2 into 4 log a to the base b into हा 3 समोर आला 3 log b to the base c into 5 समोर आला log c to the base a आणि याला काय म्हणायचं? बाय युझिंग पॉवर रूल. काय म्हणायचं? बाय युझिंग पॉवर रूल. याला आपण पॉवर रूल म्हणणार आहे. चला आता इथं प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट करायचा 5 into 3 15 15 into 30 30 into 4 120 आले का? सगळे नंबर 120 आले. काय राहिलं? log a to the base b log b to the base c log c to the base a log c to the base a. आता आपण चेंज बेस थेरम वापरूया. 120 into this is log a upon log b into this is log b upon log c into this is log c upon log a. मग log c ला log c कॅन्सल, log b ला log b कॅन्सल, log a ला log a कॅन्सल म्हणजे आन्सर किती आलं सांगा? 120. सो आन्सर इज 120. तर हे आपलं प्रूव्ह झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला 60 आन्सर दाखवायचं आहे. चला आपण घेऊया लेफ्ट हँड साईड LHS. लेफ्ट हँड साईड काय आहे बघा? log of x cube to the base y into log of y raised to 4 to the base z into log of z raised to 5 to the base x. It is equal to आता 3 4 5 जे आहे ते समोर घ्यायचे म्हणजे पॉवर रूल वापरायचा. 3 into log x to the base y 4 into log y to the base z 5 into log z to the base x. याला काय म्हणायचं? बाय युझिंग विच रूल? पॉवर रूल. तर याला म्हणायचं पॉवर रूल. ओके बघा 3 into 4 12 12 into 5 60 मग किती आले? 60. log x to the base y into log y to the base z into log z to the base x. ओके नाव दिस इज इक्वल टू 60 into काय करायचं? चेंज बेस थेरम वापरायचा. काय वापरायचा? चेंज बेस थेरम. आणि बेस आपण ई मांडूया आणि ई नावाचा बेस मांडला नाही तरी चालतो. म्हणजे log x जो वरती कोण आहे? x. मग log x खाली कोण आहे? y. log y. बेस काय मांडला मी? ई. बेस मांडला ई आणि ई नावाचा बेस नाही मांडला तरी
चालतो इंटू वरती कोण आहे वाय मग काय आलं लॉग वाय खाली कोण आहे झेड मग लॉग झेड आणि इथं बेस कोण आहे ई नावाचा बेस नसता मांडला तरी चालला असता पण तुम्ही आता नवीन आहात त्यामुळे मी ई नावाचा बेस मांडतो वरती कोण आहे झेड सो लॉग झेड टू द बेस ई अपॉन लॉग एक्स टू द बेस ई log x to the base e मग log x to the base e ला ह्या log x to the base e ला हा log x to the base e कॅन्सल झाला त्याच्यानंतर log z to the base e ला log z to the base e कॅन्सल झाला आणि log y ला log y कॅन्सल झाला हे सगळे कॅन्सल झाले आणि आपलं आन्सर काय राहिलं 60 दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड समजलं सगळ्यांना आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये बघा हा रेशो आणि हा रेशो ही तिन्ही रेशो कसे आहेत सेम आणि तिन्ही रेशो सेम असताना हे पण आपल्याला दिलं आहे त्याच्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे 4 मार्क्स प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम आहे 4 मार्क्स प्रॉब्लेम आपल्याला जे दिलं आहे ते मांडूया बघा गिवन काय नाही एकदम सोपं आहे गिवन log a to the base 2 upon 4 equal to log b to the base 2 upon 6 equal to log c to the base 2 upon 3k मग याला इक्वल टू काय म्हणायचं यम इट इज इक्वल टू यम ओके आता यातलं पहिलं घेऊया log a to the base 2 upon 4 equal to yum so log a to the base 2 equal to 4 yum बरोबर मग a काय सांगा a या बाजूला log a मग याच्या अपोजिट साईडला काय येणार इंडेक्स आणि बेस हा बेसच राहणार सो 2 raised to 4 यम ए इक्वल टू 2 raised to 4 यम ओके आता याच पद्धतीने आपण हे घेणार आहोत log b to the base 2 upon 6 equal to yum therefore log b to the base 2 equal to 6 yum therefore b equal to 2 raised to 6 yum okay then log c to the base 2 upon 3k equal to yum therefore log c to the base 2 equal to 3k yum therefore c equal to 2 raised to 3k yum मग ही व्हॅल्यू a ची आहे ही व्हॅल्यू b ची आहे आणि ही व्हॅल्यू c ची आहे ओके मग आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली b ची व्हॅल्यू भेटली आणि c ची व्हॅल्यू भेटली आता आपल्याला जे दिलं आहे ते आपण घेऊया बघा गिवन दॅट a क्यूब b स्क्वेअर c इक्वल टू 1 व्हॉट इज a 2 raised to 4 yum क्यूब व्हॉट इज b 2 raised to 6 yum चा स्क्वेअर इंटू 2 raised to 3k yum इक्वल टू 1 बरोबर ठीक आहे ना आपण a ची व्हॅल्यू पुट केली b ची व्हॅल्यू पुट केली c ची व्हॅल्यू पुट केली आपण a b c च्या व्हॅल्यूज कशा काढल्या तर हे तीनही रेशो कसे आहेत सेम त्याला काय म्हटलं यम आता यांचा प्रॉडक्ट होतो हे आपण शिकलोय बघा a raised to m raised to n it is a raised to mn it is a raised to mn so 2 raised to 4 3 12 so 12 m 2 raised to 6 2 12 so 12 m 2 raised to 3k m इक्वल टू 1 आता ह्या सगळ्यांमध्ये बेस कोण आहे 2 मग बेस 2 आहे म्हणजे इंडेक्सची काय होणार ॲडिशन मग 2 raised to बघा 12m प्लस 12m 24m प्लस 3km इक्वल टू 1 बरोबर आता लक्ष द्या आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची स्टेप मांडायची इथं बेस कोण आहे 2 इथं बेस आहे 2 आणि इथं आलं आहे 24m प्लस 3km इक्वल टू 1 आहे 1 म्हणजे काय तर 2 raised to 0 1 म्हणजे काय 2 raised to 0 बेसिक कन्सेप्ट आहे बघा एनिथिंग raised to 0 एनिथिंग raised to 0 इज ऑलवेज 1 एनिथिंग raised to 0 इज ऑलवेज 1 बरोबर मग काय येणार त्यानुसार आपण असं येणार बघा लक्ष द्या 24m प्लस 3km इक्वल टू 0
आपल्या कशाची व्हॅल्यू पाहिजे केची. सो 3km इक्वल टू -24m. यमला यम कॅन्सल, यमला यम कॅन्सल. Therefore 3k equal to -24. So k equal to -8. So k equal to -8. प्रॉब्लेम सगळ्यांना समजलं असेल. 1 2 3 तिन्ही रेशो सेम होते, मग त्याला आपण यम म्हटलं. मग पहिला रेशो इक्वल टू यम, त्याच्यावरनं एची व्हॅल्यू काढली, त्याच्यावरनं बीची व्हॅल्यू काढली, सीची व्हॅल्यू काढली. हे आपल्याला दिलं होतं, त्याच्यामध्ये ए बी सीची व्हॅल्यू पुट केली आणि आपण घातांकाचे नियम वापरले. ए रेस टू यम रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम एन. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची. तिथं 1 आला होता, त्यासाठी आपण बेसिक कन्सेप्ट असा घेतला की एनिथिंग रेस टू 0 काय असतो 1. मग 1 मांडला 2 रेस टू 0. त्यानुसार आपण हे घेतलं तर केचं आन्सर किती आलं -8. आता या प्रॉब्लेमसारखाच एक प्रॉब्लेम आहे, तो मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. तो तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचा आहे. नाही सुटला तर 2दा सोडवायचा आहे, नाही सुटला तर 3दा सोडवायचा आहे. आणि तरी नाही सुटलं तर मग मला विचारायचं आहे. इफ log x अपॉन a इक्वल टू log y अपॉन 2 इक्वल टू log z अपॉन 5 इक्वल टू k and x raised to 4 y cube z raised to -2 equal to 1, then find a. तर याची व्हॅल्यू काढा. तर हे तुम्ही घरी सोडवायचं आहे. ओके.